हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. तर राणी आणि इंद्रा इथे एक्सरसाइज करत असतात आणि त्यावेळी इंद्रा तिला शिकवत असतो, हे आसन असं करायचं. तर राणी जी आहे ती त्याच्याचप्रमाणे ते आसन करायला सुरुवात करते आणि तिला ते जमत नसतं. तरीसुद्धा इंद्रा जो आहे तो बोलत असतो की तू ट्राय कर. तर त्यानंतर इंद्रा तिला हात लावायला जातो. त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की हे पहा सर, तुम्ही मला हात लावू नका. त्यावेळी इंद्रा बोलतो की का मी का हात लावू नको. तर राणी बोलते की तुमच्या हाताने मला गुदगुल्या होतात. तर आता इंद्रा म्हणतो आता मी हात लावणार, हे बघ मी काय करतो, चल चल वरती घे वरती घे. तर असं म्हणत तो आता तिला वरती घ्यायला सांगतो आणि लगेचच तिथे पोट वगैरे वरती घेते आणि तिला ते आसन करता येतं. आणि त्यानंतर आता राणी बोलते की सर मला तर जमलंय, असं म्हणत ती लगेचच पोट पाय सगळं काही खाली करते. आणि त्यानंतर इंद्रा बोलतो की चला आता हे तर जमलं आहे, आता आपण पुढची स्टेप करूयात. असं म्हणत इंद्रा जो आहे तो राणीला तिच्या नाकावरती अंगठा ठेवायला सांगतो आणि तिला सांगतो की असं ब्रीथ कर आणि ब्रीथ आउट कर. त्यानंतर राणी जी आहे ती इंद्राकडे पाहत असते आणि तसं करण्याचा प्रयत्न करत असते. इंद्रा सांगतो की श्वास घ्यायचा आणि सोडायचा. त्यावेळी आता राणी जी आहे ती काय करते, एकाच वेळी दोन्हीही नाकपुड्या बंद करते आणि तिला ते जमत नाही आणि तिला त्रास होतो, ती खोकायला लागते. त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी अरे काय, हे असं नाही करायचं, मी जसं सांगतोय तसंच कर. तर राणी म्हणते की ठीक आहे. तर राणी इंद्राकडे लक्ष देऊन पाहते आणि आता इंद्रासारखंच करू लागते. तर इंद्राची नजर राणीकडे जाते आणि तो आता राणीला एकटक पाहू लागतो. राणीची जी केसांची बट आहे त्याचं लक्ष त्याच्याकडे जात असतं. ती सतत राणीच्या डोळ्यांवरती तिथे जवळच येत असते. आणि इंद्रा जो आहे तो बोलतो की आता मी हिची बट मागे करू का, ती सारखी परेशान करते. तर त्यानंतर तो हात लावायला जातो, पण तो बोलतो की नाही नाही, मी कसा हात लावू, नाही काय फरक पडत नाही, बघूया मी करतोच मागे, असं म्हणत तो राणीची ती बट मागे करतो. आणि त्यानंतर इंद्रा स्वतःशीच म्हणतो, मी एवढा विचार का करतोय, एक बट मागे घेण्यासाठी एवढा विचार का करावा लागतोय. तर आता इकडे राणीची आई जी आहे ती कामाला लागलेली आहे आणि बुवा तिला पाहून हसत असतात. त्यावेळी राणीची आई म्हणते की काय हो, काय झालं हसायला. त्यावेळी बुवा म्हणतात की सुरखे, तुला असं खूप दिवसातून असं छान काम करताना पाहून खूप बरं वाटतंय, कारण तू नेहमी हे दुखतंय ते दुखतंय कायम असंच असायचं आणि आता बघ तू एकदम धडधाकट झाली आहेस. तर आता इथे राणीची आई म्हणते की हो ना, हे फक्त जावई बापूंमुळे आणि त्यांच्याचमुळे शक्य झालंय, लाख मोलाचं जावई मिळालं आपल्याला. त्यानंतर ती म्हणते की माझ्या पोरीने नशीब काढले. तर आता इथे बुवा जे आहेत ते बोलतात की हो हो. आणि त्यानंतर उर्मिलाने जे काही बोलले ते सगळं त्यांना आठवू लागतं. उर्मिलाने कशाप्रकारे या घरात राणीची लायकी आहे हे त्यांना समजावून सांगितलं आहे आणि त्यामुळे त्यांना वाईटही वाटत असतं. पण तरी देखील ते सुरखीला काहीही सांगत नाहीत. इकडे विक्रमने आता बुवांना कॉल केलेला आहे आणि बुवा फोन उचलतात. त्यावेळी बुवा म्हणतात की काय झालं, काही काम होतं का. त्यावेळी विक्रम म्हणतो की हो, तुम्ही फॅक्टरीमध्ये या, थोडं काम आहे, असं म्हणत आता बुवा म्हणतात की ठीक आहे. तर आता बुवा घाईघाईने निघाले आहेत. पण सुरेखी मात्र त्यांना विचारत असते की काय झालंय हो, काय काम आहे. पण ते काहीही सांगत नाहीत आणि तसेच निघून जातात. इकडे इंद्रा जो आहे तो ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो आणि राणी जी आहे ती त्याच्या पाठीमागनं त्यासाठी डब्बा घेऊन आलेली आहे. पण इकडे इंद्रा जो आहे तो राणीलाच आवाज देत असतो आणि त्यावेळी राणी येते आणि बोलते की हा घ्या तुमचा टिफिन. तर आता इंद्रा बोलतो की थँक्यू. तर इंद्रा आता जायला लागतो आणि त्यानंतर राणी बोलते की सर, तुम्ही अजून काहीतरी विसरतायत. तर त्यानंतर इंद्रा विचार करतो की मी काहीतरी विसरतोय, पण काय. पण राणी काहीही सांगत नाही. खरं तर तो काहीही विसरत नसतो, पण राणी मुद्दामून त्याला छेडत असते. त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो गाडीमध्ये बसतो आणि तो बोलतो की राणी, आता तूच काहीतरी विसरतेस. त्यावेळी राणी बोलते की मी काय विसरते. तर आता तो बोलतो की असं टी व्हीमध्ये नाही का हिरो चालला की हिरोईन बाय करते, तसं बाय कर ना तू. तर त्यावेळी राणी बोलते की नाही सर, तसं तर नवरा बायको एकमेकांना बाय करतात आणि मी तर तुमची बायको नाही आहे. त्यावेळी आता इंद्रा बोलतो की काय झालं, बायको नसेल तर काय झालं, तू माझी मैत्रीण तर आहे ना. तर त्यावेळी आता इथे राणी बोलते की मैत्रीण बाय करते, ठीक आहे, तर तुम्हाला मैत्रिणीच्या नात्यानेच मी बाय करते, असं म्हणत आता ती बाय म्हणते आणि इंद्रा जो आहे तो खुश होतो. आणि इंद्राला असं बदलताना पाहून राणी खुश असते. राणीने बाय केल्यानंतर इंद्रा देखील तिला बाय करतो आणि तिथून जातो. राणी ही आज खूप खूप खुश असते. तर आता इकडे विक्रम बुवांचीच वाट पाहत असतो फॅक्टरीमध्ये. तर आता समोरून त्याला बुवा येताना दिसतात आणि बुवा जेव्हा येताना दिसतात त्याच वेळी साईडला इंद्रा देखील आलेला असतो.
तर आता विक्रम म्हणतो की अरे यार, ह्या दोघांना एकत्रच यायचं होतं. जर इंद्राने त्या बुवांना पाहिलं तर तो त्यांना इथून घरी पाठवेल, असं व्हायला नकोय. तर आता इंद्राचं लक्षच नसतं. इंद्रा समोर पाहून गाडी चालवत असतो, पण त्याने बुवाला पाहिलेलंच नसतं. इंद्रा एका साईडला जातो आणि बुवा एका साईडला जातात. तर गेल्यानंतर आता बुवा विचारतात की सर काय काम होतं? तर आता विक्रम बोलतो की चला मी तुम्हाला काम दाखवतो. असं म्हणत विक्रम आता बुवांना जुन्या गाड्यांकडे घेऊन जातो आणि त्यावेळी बुवांना ती गाडी दाखवतो, जी गाडी त्यांनी इंदिरा राणीच्या लग्नामध्ये वापरली होती. त्यावेळी बुवा जे आहेत ती गाडी पाहतात आणि त्या गाडीचा नंबरही पाहतात. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की हीच गाडी होती. याच गाडीला ठोकायला 10 लाख रुपये बुवांना कुणीतरी देणार होता आणि आता ही गाडी पाहून बुवांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण त्यांना एका माणसाकडून 10 लाख रुपये मिळणार होते आणि ते या गाडीला उडवणार होते. तर आता इथे त्याच विचारात ते असतात. पण तेवढ्यातच विक्रम बोलतो की बुवा काय झालं? काय पाहताय तुम्ही? त्यावेळी बुवा जे आहे ते बोलतात की काही नाही. तर आता इथे विक्रम सांगतो की या गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे आणि एकदम ओके करायची आहे. तर आता बुवा मानही हलवत नाही. तेवढ्यात विक्रम त्यांच्या हातात चावी ठेवतो. तर आता विक्रम बोलतो की जमेल ना? तर आता बुवा काहीही न म्हणता त्या गाडीमध्ये बसतात. गाडीचा दरवाजा उघडतात आणि गाडीमध्ये जाऊन बसतात. बुवा गाडीमध्ये बसलेही होते, तरीही त्यांचा विचार काय बंदच नव्हता. इकडे विक्रम जो आहे तोही त्या बुवांना पाहतच असतो. त्यानंतर आता बुवा गाडी स्टार्ट करतात आणि गाडी हळूहळू चालवत पुढेही घेऊन जातात. आणि पुढे जाऊन ते स्वतःशीच बोलत असतात की मी काय करायला निघालो होतो राणीच्या लग्नात? माझ्याच जावयाला मी मारायला निघालो होतो. अशा देव माणसाला मी मारायला निघालो होतो. काय माणूस आहे मी? काही पैशांसाठी मी हे काम करायला निघालो होतो. मला कुठेच जागा मिळणार नाही. लोकांना कळालं तर लोकं शेण घालतील माझ्या तोंडात, असं म्हणत बुवा रडत असतात आणि गाडी चालवत असतात. बुवांचं मात्र समोर लक्षच नसतं. तर आता इथे समोरून एक टेम्पो आलेला आहे आणि बुवांच्या समोर तो टेम्पो पाहताच बुवांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण तो टेम्पो डायरेक्टली त्यांच्या समोरच येत असतो. म्हणजे आता तो त्यांना धडक देणार असतो. तर आता बुवा इथेच घाबरून गेलेले आहेत आणि इथेच त्या गाडीने बुवाला उडवलेलं आहे. तर आता इकडे इंद्रा जो आहे तो ऑफिसमधून घरी आलेला आहे आणि तो राणीच्या शोधात असतो. त्याला घरी आल्या राणीलाच पाहायचं असतं. सगळ्यात आधी तिच्याशीच बोलायचं असतं. तर आता त्याची चिडचिड होत असते. त्याला कुठेही राणी दिसत नाही. तो आवाज देतो पण राणी मात्र येत नाही. राणी किचनमध्ये बिझी असते. ती स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली असते. तेवढ्यात रत्नाई तिथे येतात आणि विचारू लागतात की इंद्रा काय रे, काय झाले, तुला काही हवं आहे का? तर आता इंद्रा बोलतो की नाही. तर त्याच नंतर तो पुन्हा राणीला आवाज देतो आणि अजित तिथे येतो आणि बोलतो की दादा तुला काय हवंय? त्यावेळी इंद्रा बोलतो की मला पाणी हवंय. तर आता अजित बोलतो की ठीक आहे, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. तर अजित त्याला पाणी घेऊन येतो आणि बोलतो की मला सांग, तुला माझ्या हातनं पाणी नकोय का? तुला वहिनीच्याच हातनं पाणी पाहिजे का? असं म्हणत तो चिडवत तिथून निघून जातो. तर आता इंद्रा इकडे चिडचिड करत असतो. हिला कळत नाहीये का? नवरा ऑफिसमधून घरी आलाय. सगळ्यात अगोदर त्याला विचारलं पाहिजे, त्याच्याकडे गेलं पाहिजे. तर आता इथे राणी स्वयंपाक करत असते. रत्नाई म्हणतात की जा गं पोरी, तो तुझी वाट पाहतोय, काही काम असेल महत्त्वाचं, जा बरं तू, मी करते ते सगळं. असं म्हणत राणी जी आहे ती कणिक मळता मळता आता इंद्राकडे गेली आहे. तोपर्यंत इंद्रा रूममध्ये गेलेला असतो. रूममध्ये जाताच इंद्रा बोलतो की राणी अगं काय करत होती? मी तुला किती आवाज दिले? त्यावेळी राणी बोलते की अहो सर, मी किचनमध्ये होते आणि मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते. तर आता सांगा बरं काय काम होतं? एवढं का आवाज देत होते? त्यावेळी आता इंद्रा तिला खूप काही बहाणे सांगतो. मला हे हवं होतं, मला टॉवेल हवा होता, मला बॉडी वॉश हवं होतं. तर आता राणी सांगू लागते की सर अहो सगळं ज्याच्या त्याच्या जागी आहे. इस्त्री इथे आहे, टॉवेल इथे आहे. तुम्ही पाहिलंही नाही आणि तरीच मला आवाज देता. तुम्हाला अगोदर पाहायला हवं होतं ना? त्यावेळी इंद्रा बोलतो की हो, मला पाहायला हवं होतं. तर त्यानंतर आता इंद्रा ओघाओघात बोलून जातो. मला सांग, नवऱ्याने ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी बायकोने त्याच्याकडे आलं पाहिजे ना? तर आता हे ऐकताच आता राणी जी आहे ती शॉक होते. बायको, नवरा हे सगळं काय? असं तिला वाटतं आणि आता सर हक्काने तिला बायको म्हणायला लागले आहेत हे तिच्या लक्षात येतं आणि ती प्रचंड खुश होते आणि त्याच्याकडेच पाहत राहते. तर पुढील येणाऱ्या भागात इकडे इंद्रा आणि राणीला कळलं आहे की बुवा अजूनपर्यंत घरी गेलेले नाही आहेत. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आबा, आम्हाला त्यांना पाहायलाच जायला हवं." असं म्हणत ते दोघेही जण बुवांना पाहण्यासाठी घरातून बाहेर पडलेले आहेत. आणि इकडे मालती उर्मिला प्रचंड खुश झालेल्या आहेत कारण विक्रमने सांगितलेलं काम त्या माणसाने चूक केलेलं आहे.
तर आता इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण बाहेर पडलेले आहेत आणि बुवांना आवाज देत आहेत. तर पुढील भागात बुवा त्यांना कोणत्या अवस्थेत सापडेल हे तुम्ही नक्की पहा.